ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कारण फडणवीसांच्या काळातल्या वीज बिल थकबाकीच्या चौकशीचे आदेश ठाकरे सरकारने दिले, तिकडे भाजपही आता आक्रमक झाले। कारण भाजप आता राज्यभरात वीज बिलांची होळी करणार आहे। भाजप करणार वीज बिलांची होळी। ठाकरे सरकार करणार विरोधकांचा शिमगा। मुंबईचं प्रकाशगड। भाजपच्या महिला आघाडीनं ऊर्जा खात्याच्या सर्वात महत्त्वाच्या कार्यालयावर आज धडक दिली आणि पोलिसांचं कड तोडत महिला कार्यकर्त्यांनी विजेच्या वेगाने धाव घेतली। याच आंदोलनाला आता भाजप व्यापक रूप देणार आहे आणि राज्यभरात वीज बिलांची होळी केली जाणार आहे। फ्यूज गेलेलं सरकार आहे, या सरकारचं फ्यूज उडालेलं आहे, लोकांचा विश्वासघात केलेला आहे। आधी 100 युनिट पर्यंत मोफत देऊ वीज म्हणणाऱ्या निर्णयाचं काय झालं याचं पहिल्यांदा उत्तर द्यायला हवंय। खरं तर सरकारला लाज वाटायला हवी। फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी नारे देऊन होत नाही, तर तुम्ही बघा की त्या कुटुंबाची अवस्था काय आहे। इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारला पलटूराम सरकारची उपमा दिली। या सरकारमधला प्रॉब्लेम आहे, ज्याच्या मनात जो येईल तो ती घोषणा करतो आणि त्याच्यानंतर त्या घोषणेवर घुमजाव करतात। मला तर असं वाटतं की या सरकारचं नाव पलटूराम ठेवावं। आता भाजपनं चहूबाजूनं घेरायला सुरुवात केल्यानंतर ठाकरे सरकारनं फडणवीस सरकारच्या काळातल्या थकबाकीची चौकशी करण्याचा आदेश काढलाय। 2014 मध्ये 14,145 कोटी ही थकबाकी होती आणि आता 2019 अखेर 59,000 थकबाकी या ठिकाणी झालेली आहे। जर ही झालेली नव्हती तर मग यांनी त्यांचे तत्कालीन ऊर्जा मंत्री सन्मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकीट का कापली हो? या घोषणेमध्ये घरगुती वीज बिलाचा काही संबंध नाही आहे। यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घरगुती वीज ग्राहकाबद्दल केल्या होत्या, कृषी संजीवनी बद्दल नाही। शेतकऱ्याचं विजेचं जे बिल आहे त्या विजेच्या बिलाबद्दल हे सांगतायत, ते तर वसूलच करता येत नाही। आता सत्ताधारी आणि विरोधक असे वीज बिलावरून भांडत असताना तिकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारवर एक गंभीर आरोप केलाय। एमएससीबीने स्वतःहून जे इलेक्ट्रिसिटी बिल आहेत कोरोनाच्या कालावधीमधली, त्यामध्ये 50% सूट द्यावी असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे। परंतु हा प्रस्ताव एका मंत्र्याने दाबून ठेवलेला आहे। या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सामान्य ग्राहक मात्र वाढलेल्या वीज बिलांसोबत आपला रक्तदाब वाढवून बसलाय। आधीच वीज बिलाचा झटका आलाय, दुसरा झटका कधी येईल सांगता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।